आणि एक मोठी बातमी येते। महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला आहे। एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत यांनी महादेव मुंडे यांची ज्या ठिकाणी हत्या झाली त्या ठिकाणाची पाहणी केलेली आहे। परळीत वन विभागाच्या कार्यालयासमोर असलेल्या मोकळ्या मैदानात महादेव मुंडे यांची हत्या झालेली होती। उदय नागरगोजे आपल्याला अपडेट देत आहेत। उदय, नक्कीच आपण जर बघितलं तर महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली होती। 2 दिवसापूर्वी पंकज कुमावत यांनी बीडमध्ये दाखल होत या प्रकरणाच्या तपासाला गती दिली। आज ते थेट परळीमध्ये पोहोचलेत। बीड परळी मार्गावर जे वन विभागाचे कार्यालय आहे आणि त्या वन विभागाच्या कार्यालयासमोर असलेल्या मोठ्या मैदानातच महादेव मुंडे यांचा खून करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी जवळपास 1 तासापासून पंकज कुमावत हे आपल्या टीमसह आहेत आणि या ठिकाणी घटना कशी घडली किंवा घटनाक्रम कसा होता, कशा पद्धतीने या ठिकाणी सगळे रस्ते आहेत, या ठिकाणचं लोकेशन कसं आहे, या परिसरात कोणी असण्याची शक्यता आहे का, या सगळ्या शक्यता तपासल्या जात आहेत। या ठिकाणी जवळपास 1 तासापासून हे सगळं पथक आणि पंकज कुमावत हे स्वतः थांबून आहेत आणि या प्रकरणाच्या तपासात काही महत्त्वाचे दुवे सापडतात का, ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणाहून आणखी काही क्लू मिळतो का, कारण यापूर्वी जो तपास झालाय त्यामध्ये आतापर्यंत आरोपी समोर आलेले नाहीत। आता हे जे आरोपी निष्पन्न करायचे तर त्या दिशेने हा सगळा तपास सुरू असून अगदी पॉइंट 0 पासून हा सगळा प्रवास सुरू केलाय त्यांनी आणि लवकरच या प्रकरणातील आरोपी अटक होतील किंवा या प्रकरणातील जे काही गूढ आहे ते समोर येईल अशी शक्यता आता या तपासावरून तरी सध्या तरी दिसते। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।